राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेती, जनावरं आणि घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या संदर्भातला हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। राज्यात 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। धाराशिव, लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार। दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अश्रूंचा महापूर। राज्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत असल्याचं चित्र पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत असून पुढील 2 दिवसही जोरदार पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात येते। मात्र या दमदार पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालंय। सगळ्या वस्तू भिजल्यात, सगळं फ्रीज पाण्यात आहे, गॅस पाण्यात आहे, पोट्या पाण्यात आहे, धान्य पाण्यात आहे। माझं करून खायला सुद्धा आम्हाला सोय नाही। ती काय इथून दरवाज्यातूनच पाणी शिरलं, सगळं रानातलं पाणी घरात आलं आमच्या। आमची एकच मागणी आहे की आमचे घर पाण्यात गेलेले असून घर गेलेले जाऊन शेतीचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे आम्हाला शासनाकडून एकच मदत हवी आहे की घराला जागा आणि शेतीचं नुकसान जे असेल ते तुमच्या नियमानुसार आम्हाला मिळालं पाहिजे। पाणी समजा रानानं, ऊसाच्या रानानं, सोयाबीनच्या रानानं समजा पाणी आहे। ही परिस्थिती आमची आता सरकारनं बघायला पाहिजे। ही आता गेल्या वर्षीच सुद्धा अनुदान ही मिळालं नाही, विमा मिळाला नाही, पाण्यात फोटो काढून नेल्या विमा मिळाला नाही गेल्या वर्षीचा। या वर्षीचा अनुदान आता ओला दुष्काळ जाहीर करायचं तर अजून सरकार झोपीच गेलेलं दिसायला आम्हाला। मराठवाडा जो एरवी दुष्काळाच्या छायेत होता, तिथे यावेळी तुफान पावसानं हजेरी लावली। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण भागात पाऊस अद्यापही सुरूच असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। बीड 57 मंडळात अतिवृष्टी, परभणीत 22 मंडळात अतिवृष्टी, धाराशिवमध्ये 21 मंडळात अतिवृष्टी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 मंडळात अतिवृष्टीची नोंद, लातूरमध्ये 10 मंडळात अतिवृष्टी, जालनामध्ये 5 तर हिंगोलीत 2 मंडळात अतिवृष्टी। अतिवृष्टीच्या परिस्थितीवर विरोधकांनी चिंता व्यक्त करत राज्यासह केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीची मागणी केली आहे। सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते। मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये जेव्हा सेशन होतं तेव्हाच आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने मागणी करत आले की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी शेतकऱ्यांची करा। ही परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही केलं नाही। आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा केंद्रातून आपण मदत मागतो, ती त्यांच्या अंडर येते। सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे। राज्यात पावसानं मोठा तडाखा दिला। 70 लाख एकरवरील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। तर नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे। साधारणतः जवळजवळ 70 लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे तिन्ही नेते ह्या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। आज राज्य मंत्रिमंडळात पूरस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। त्यावेळी मंत्र्यांना पूरग्रस्त भागात पाहणी करण्यासंदर्भात सूचना केल्या असून आपणही काही भागांमध्ये जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। सरकार युद्ध पातळीवर मदत वाटप करण्याचा प्रयत्न करत असून पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सरकारला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।